मैत्रिणींनो, रुची राखाव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे फिंगर चिप्स। फिंगर चिप्स आपण विकत आणत असतो मार्केटमधून, पण आपण घरच्या पद्धतीने सोप्या पद्धतीने आपण आज करणार आहे आणि मुलांना आणि मुलांपासून वृद्धापर्यंत सगळ्यांना आवडेल अशा साध्या घरच्या साहित्यात होणारे फिंगर चिप्स आहे। बघताच क्षणी खायची इच्छा येईल आणि एक खातच बसत असे लहानांपासून वृद्धांपर्यंत असे आपण आज फिंगर चिप्स करणार आहे आणि कमीत वेळात झटपट आणि टेस्टी कुरकुरीत। आता आपण कुकरमध्ये बटाटे उकडायला ठेवले ते काढूया। फिंगर चिप्स करण्यासाठी साहित्य हे बघा, हे बटाटे आपण उकडून घेतले आणि त्याला किसून घेतले, पोहे घेतले, कोथिंबीर आणि मीठ आणि चिली फ्लेक्स। एकदम कमी साहित्यात होणारे हे कुरकुरीत घरच्या ह्याच्यात आणि एकदम टेस्टी होणार, म्हणून तुम्हाला काही वेगळं आणावं लागणार नाही एकदम। आता आपण तयार करूया। हे पोहे आपण 3/4 कप घेतले, ते आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया। ते आपण मिक्सरमधून वाटून घेतले, ते काढूया पोहे। आणि आता आपण याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकूया, एकदम छान होतात। आणि पोहे बारीक करून घेतले, जे पहिले थोडे टाकूया, लागले तर आणखी टाकतो। आणि कोथिंबीर टाकूया, चवीनुसार मीठ टाकूया। आणि आता आपण त्याला छान असा गोळा करून घेऊया। आणखी ॲड करूया थोडं आणि आता याचा पण गोळा छान करून घेऊया, ते लाटून घेऊया। आता आपण याचा असं गोळा केला आणि तो लाटून कट हे झाले तरी चालेल, कारण की आपल्याला त्याला शेप देणार आहे, फिंगर चिप्स सारखे शेप देणार। असं जाडसर लाटून घ्या तुम्ही, कापून घे, आपण साईडचं कापून घेऊ आणि दुसरे करू त्याच्यात आपण टाकूया ते। हे बघा, असं साईडचं कापून घेऊया आणि आता आपण दुसरे लाटू त्याच्यात टाकूया। हे बघा, असे आपले तुम्हाला जाड जेवढे असेल ते आपण असं घरच्या घरी कमी साहित्यात झटपट होणारे ही रेसिपी आहे आणि मुलांना आवडतंच फिंगर चिप्स वगैरे। तर तुम्ही अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने एकदम घरच्या घरी होणारी फिंगर चिप्स संध्याकाळच्या नाश्त्याच्या वेळेस वगैरे, सकाळी पण कधी पण खाऊ शकतात असे आपले फिंगर चिप्स होतात। आता आपण तेल तापत ठेवलंय, टाकायचे इथे। आपण ते तळून घेऊया। लाटताना थोडं पोलपाटला तेल लावून घ्यायचं, म्हणजे चिपकणार नाही ते। टाकल्याबरोबर लगेच हलवायचे नाही, जरा त्यात थोड्या वेळाने 2-3 मिनिटांनी त्याला हलवायचे, नाही तर ते तुटू शकतात। लगेच पलटू नका, थोड्या वेळाने पलटा। ते पूर्ण खालचे सोनेरी रंग आल्यानंतर ते दुसऱ्या साईडने उद्यायचे, नाही तर ते तुटण्याची भीती असते, म्हणून तेवढं लक्ष ठेवा। आणि लाटल्यानंतर तुम्ही थोडं घट्ट गोळा करा, म्हणजे लाटताना तुम्हाला त्रास होणार नाही। घरच्या घरची सोप्या पद्धतीने तुमचे फिंगर चिप्स साहित्यात एकदम सोप्या पद्धतीने फिंगर चिप्स आपण केलेले एकदम बघता क्षणी खायचे। बघा, त्याचा आवाज एकदम कुरकुरीत घरच्या साहित्यात सोपे, ज्या घरच्यात आपल्या घरात अवेलेबल असतात, उपलब्ध असतात, त्याच साहित्यात आपण फिंगर चिप्स केले। एकदम छोट्यांपासून मोठ्यापर्यंत आवडतील, झटपट संध्याकाळच्या नाश्त्याच्या वेळेस एकदम छान करायला लवकरात लवकर झटपट होतात हे फिंगर चिप्स। तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा। रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा आणि मस्त लवकरात लवकर भेटूया नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, आनंदी राहा, स्वस्थ राहा।